महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर बसमध्ये महिला चोरी करताना रंगेहात पकडली, सिंदेवाई पोलिसांची तत्पर कारवाई। प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला, आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात। सिंदेवाई बस स्टँडवर चोरीचा प्रकार उघड, पोलिसांनी दाखवली चपळाई। सिंदेवाई येथे बसमधील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे चोरीचा एक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी नागपूरहून सिंदेवाईकडे येणाऱ्या बसमध्ये हा प्रकार घडला। बसमध्ये प्रवास करत असलेल्या 4 महिलांपैकी एक संशयित महिला इतर प्रवाशांच्या बॅगेत हात घालत असल्याचे लक्षात आले। विशेषतः एका फिर्यादी महिलेच्या सीटखाली ठेवलेल्या बॅगेतून चेन काढण्याचा प्रयत्न करताना ती दिसून आली। प्रवाशांनी तात्काळ सतर्कता दाखवत संबंधित महिलेला पकडले आणि बस सिंदेवाई बस स्टँडवर पोहोचताच पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी महिलेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली। या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध अप क्रमांक 309/2026 अन्वये भारतीय दंड संहितेचे कलम 379/511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। दरम्यान सिंदेवाई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। बघू शकता तुम्ही, आज सिंदेवाई बस स्थानकामध्ये 4 सराईत चोरांना पकडण्यात आलेले आहे। हे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण बस स्टँड आहे सिंदेवाई बस स्थानक। या बस स्थानकामध्ये या बसमध्ये चोरी करताना हे आढळले। एका स्त्रीचे 35,000 रुपये चोरीला गेले आहे असा आरोप आहे। हे बघू शकता तुम्ही, हे वाली जी हे बस आहे नवरगाव जाणारी, आणि हे जे चोर आहेत हे नागपूर इथले आहेत। त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे की ते नागपूरचे आहेत। आता हे पोलीसची गाडी आली आहे। मी पोलीस निरीक्षक कांचन पांडे, पोलीस स्टेशन सिंदेवाई। त्याद्वारे आपणास कळवू इच्छितो की उन्हाळा ऋतू सुरू झालेला असून मोठ्या प्रमाणात आपण सर्व पर्यटनाला वगैरे जाण्याची आपला मानस असतो किंवा ठरवलेलं असतं त्यावेळेस, आणि त्यामुळेच बरेच घरं हे बंद अवस्थेत दिसून येत असतात। ज्याही वेळेस आपण पर्यटनाला किंवा बाहेरगावी लग्न कार्याला जात असाल त्यावेळेस आपण आपल्या शेजाऱ्यांना याबाबत निश्चितपणे कळवावे, तसेच पोलीस स्टेशनला सुद्धा आपण माहिती द्यावी। बंद घरे ही चोरट्यांना सुसंधी राहत असते, तरी आपण सुट्टीवर पर्यटनात जात असताना शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे। तसेच घराला सीसीटीव्ही जमत असल्यास सीसीटीव्ही लावून घ्यावेत, आणि घरामध्ये महत्वाचा दागदागिने किंवा मोठा ऐवज न ठेवता तो बँक लॉकरमध्ये जमा करून ठेवावा। आणि प्रवासादरम्यान आपली लहान मुले व आपले दागदागिने आणि ऐवजावर आपलं पूर्ण लक्ष ठेवावे, आणि काहीही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलीस स्टेशनला तशी त्वरित माहिती देण्यात यावी। तसेच आपण आपली वाहनं ही घरासमोर जर ठेवत असाल बंद स्थितीमध्ये, तर त्याला साखळदंडाने चांगले लॉक करून ठेवावेत, अशी आपणास आवाहन करण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।